त्यानंतर कशा आहात तुम्ही? आनंदात असणार. तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मामा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा एक मस्त नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन ब्लॉग आणि मी खूप खुश आहे. आजचा देखील इंटरेस्टिंग असा व्हिडिओ असणार आहे. तर तुम्हाला सांगते मी काय आहे पुढे ते. तर चला मग त्याआधी जर आपला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहत राहा. इंटरेस्टिंग असा छान व्हिडिओ असणार आहे. जसं माझं मॅटर्निटी फोटोशूट झालं होतं तसंच आज ब्लॉसम फोटो स्टुडिओमध्ये बेबीचं देखील न्यूबॉर्न बेबीचं फोटोशूट आहे. मी खूप उत्सुक आहे की बेबीचं शूट पाहण्यासाठी की ते बेबी कसं क्यूट दिसेल, काय काय झालं मस्त ते रॅप वगैरे करतात वगैरे कसं असणार आहे शूट ते पाहायला देखील मी उत्सुक आहे. तर मजा येणार आहे. तुम्हाला देखील आवडेल व्हिडिओ पाहायला. हा कंटिन्यू शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुम्हाला देखील कसं वाटलं शूट ते देखील कमेंट करून कळवा. चला मग व्हिडिओ कंटिन्यू पुढे पहा. त्याआधी बेबीला जरा सर्दी झालेली होती 2-3 दिवसांपासून. तर बेबीला वाफ द्यायची आहे. तर मी वाफ वगैरे देऊन घेते बेबीला. आणि छोटे मोठे जे कामं आहेत माझे, मिष्टी आंघोळ घालायची, मला आवरायचं, बेबीला आवरायचं, हे सगळं आम्ही करून घेतो. मम्मीची सुद्धा खूप धावपळ चालली कारण आज राजू नसणार आहे सोबत. मी आणि मम्मीच जाणार आहोत. तर मम्मीला देखील स्वयंपाक रेडी करायचा आहे. आम्हाला खूप घाई झाली होती त्यामुळे घरी काही व्लॉग असा बनवायला जमलाच नाही. बेबीचं आवरायचं, माझं आवरायचं, मिष्टीचं आवरायचं, आजीला तिचं आवरायचं, हे सगळी गडबड झालेली. त्यामुळे मग आता ऑटोमध्ये बसून आम्ही व्लॉग बनवतो आहे. हो की नाही? जस्ट आम्ही आता ऑटोमधनं उतरलो आणि इथे आलेलो आहोत. काय झालं? हो, इथे बसून बसून पाय तुटले लगेच. तर हे आहे इथे ब्लॉसम फोटो स्टुडिओ आणि आज इथे बेबीचं फोटोशूट आहे. तर जस्ट आम्ही आता इथे पोचलेलो आहोत आणि इथे येऊन पाहतो तर इथले पूर्ण असं लुक चेंज झालेला आहे. तर हे बघा, त्यांनी आता इथे वेगवेगळ्या थीम्स लावलेल्या आहेत आणि इथे न्यूबॉर्न बेबीचं आणि मॅटर्निटी शूटचं इथे आहे आणि बाकी काय किड्सचं मध्ये तिकडे ना, आणि किड्सचं जे आहे ते तिकडे मध्ये त्यांनी ठेवलेलं आहे आता. तर असं वेगळे असे चेंजेस त्यांनी केलेले आहे. आणि लगेच मिष्टी मस्त आरामात की नाही. ओ यू आर क्वीन. आणि ते मम्मी आणि बेबी इथे बसलेलं आहे. तर इथे मी बेबीला त्यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे आणि बेबीला जस्ट डायपर घातलेलं आहे. बेबीचे जे कपडे आहेत ते काढलेले आहेत आणि आता जे सॉफ्ट त्यांच्याकडे जे कापड असतं तर त्यांनी असं बेबीला छान असं ते रॅप करणार आहेत. बाळाला अशी छान आंघोळ घालून आणलेली होती जेणेकरून बाळ निवांत असं झोपेल आणि त्यांना त्यांचं काम जे ते असं आरामात करता येईल. कारण बाळ जर जागी असलं तर बाळ चुळबुळ करणार, मग त्यांना ते रॅप करता येणार नाही छान. त्यामुळे बाळाची छान झोप होणं गरजेची आहे इथे. त्यामुळे छान असं मालिश केली, बाळाला आंघोळ घातली आणि मग लगेच बाळाला आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत. तर अतिशय आरामात बेबीला काही त्रास न होता केअरफुली ते बेबीला असं छान रॅप करतात. आणि त्यानंतर तुम्ही ते पाहू शकत असाल की सुंदर असं ते रॅप करत आहेत बेबीला. आणि त्यानंतर बेबीचं वेगवेगळ्या प्रकारे छान असं शूट होणार आहे. तर मी खूप एक्साइटमेंटमध्ये होते की वाव, बेबीचे खूप सुंदर फोटोशूट होत आहे आणि खूप छान वाटत होतं मला हे सगळं बघायला. मिष्टी आणि मम्मी देखील मस्त एन्जॉय करत होत्या. तर हे फर्स्ट शूट बेबीचं असं की बेबीला त्यांनी असे समजे अर्धवट रॅप केलेलं आहे आणि बाळ झोपलेलं आहे. मध्ये मध्ये ती डोळे देखील ओपन करत होती. तर छान असं तिचं फोटोशूट केलं त्यांनी याच्यामध्ये. आणि त्यानंतर सेकंड हे फोटोशूट. तर बेबीला हे पूर्ण इथे त्यांनी असं फ्लॉवरमध्ये रॅप केलेलं आहे आणि शेजारी छान असे फुलं वगैरे ठेवलेले आहेत सुंदर, ते रॅप केलं. आणि त्यानंतर मग हळूहळू असं ते वेगवेगळं त्यांना जसं वाटेल तसं छान असं रॅप करून वगैरे बेबीचे फोटोज क्लिक करत होते.
आणि त्यानंतर इथे होती बेबीची ही लास्ट थीम. तर इथे बेबीने इतकी चुळबुळ करायला चालू केलं आणि फोटोज क्लिक करणं मला स्टॉप करावं लागलं इथेच. तर अशा प्रकारे आज देखील रायाचं इथे फोटोशूट झालेलं आहे आणि छान एक योगायोग जुळून आला आणि परत आपलं फोटोशूट झालं, हो की नाही? तर मला ना भरपूर म्हणजे 1-2 कमेंट आलेल्या की संभाजीनगरमध्ये कुठे आहे की ब्लॉसम फोटो स्टुडिओ? शिवाजीनगर रोड, मोठ्याने. शिवाजीनगर रोड, जानकी हॉटेलच्या अंडरग्राउंड ब्लॉसम फोटोज. हां, तर हा असा ॲड्रेस आहे. नियर काय आहे इथे? काहीतरी तुम्ही म्हणलं कुठलं तरी मंगल कार्यालय आहे ती. जानकी हॉटेल. हां, जानकी हॉटेल आहे इथे जवळच. तर तिथे आहे ब्लॉसम फोटो स्टुडिओ. शेजारी डीसी कार स्टुडिओ आहे. हां, डीसी कार स्टुडिओ आहे शेजारीच. तर ज्यांना कुणाला फोटोज क्लिक करायचे असतील मॅटर्निटी, न्यूबॉर्न बेबीचे वगैरे, तर इथे येऊ शकतात. छान असं आमचा आज देखील फोटोशूट झालेला आहे. तर बेबीला त्यांनी खूप असं म्हणजे केअरफुली हँडल केलं आहे. तर मस्त फोटोशूट झालं आहे. तर चला मग आता आपण जाऊयात घरी. झालं आहे आमचं फोटोशूट इथे. तर बेबीचं शूट अशा प्रकारे छान झालेलं आहे आणि 3 वाजेला आम्ही घरी आलो. त्यानंतर मग मस्त जेवण वगैरे केलं कारण भूक लागलेली होती. सकाळी देखील खाऊन गेलेले होते आणि मग घरी आल्यावर देखील जेवण केलं. आणि शेवटी तर म्हणजे अजून शूट करायचं होतं त्यांना, बाकी होतं थोडंफार. पण नंतर बेबी रडायला लागलं होतं की म्हणजे ते जे पोज करत होते बेबीचा असा हात केला की ती नंतर मान अशी करायची, हलवायची वगैरे. मग आता त्यांना कळालं की हे काय आता बेबी करू देणार नाही आहे फोटोशूट. त्यामुळे ते म्हणे की आता बस झालं एवढंच. तर भरपूर छान छान फोटोज त्यांनी क्लिक केलेले आहेत आणि मस्त मला असं वाटत होतं की आता एवढंसं बेबी ते कसे हँडल करणार वगैरे काय, पण ते छान असं हँडल करतात बेबीला. आणि मग मस्त भरघोस एक झोप घेतली बेबीने देखील आणि मी देखील. कारण तर बेबी देखील असं आखडून बसलेलं होतं वगैरे. त्यामुळे मला असं वाटतं हातपाय जरा बेबीचे आखडलेले असणार आहे. आणि फर्स्ट टाईम बेबी घराच्या बाहेर निघालं होतं आज. आणि मी देखील भरपूर दिवस म्हणजे मी एकदा तर दवाखान्यात जाऊन आले माझे स्टिचेस रिमूव्ह करण्यासाठी आणि आज सेकंड टाईम होता. तर मस्त वाटलं मला देखील घराच्या बाहेर जाऊन. पण जास्त वेळ उभं राहून किंवा असं बसून वगैरे माझी कंबर वगैरे जरा असं दुखायला लागली. मस्त एक झोप घेतली छान आणि बेबी अजून देखील झोपलेलंच आहे. सो असा होता आमचा आजचा दिवस किंवा चाललेला आहे आमचा आजचा दिवस. आणि फायनली बेबीचं फोटोशूट झालेलं आहे. लवकरच मी तुमच्यासोबत त्यांनी एडिट केलेले फोटोज वगैरे शेअर करेल रील वगैरे. आणि मग चला व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तुम्ही. कशात बनवायचं? त्या दिवशी कशात बनवली होती तू? बनव मग छान झाली. हरी मिरची मला खलबत्ताच मी सापडा ना. हरी मिरची तर मम्मी आज माझ्यासाठी बनवणार आहे इथे मुगाची डाळ. मुगाची डाळ. तर तुम्हाला देखील दाखवते मी की मम्मी बाळातीनबाईसाठी मुगाची डाळची रेसिपी कशी बनवते. आणि हे इथे असा मिष्टीसाठी छान असा लाडू बनवून ठेवलेला आहे. तर मिष्टीला हा लाडू आवडतो. हे टाकलेली मी काय तर मिष्टीला हा लाडू खूप आवडतो असा. तर मम्मी थोडंसं पीठ राहिलं की बनवत असते. काय काय करणार आहेस? लसण आणि आता भरपूर घ्यायचा असतो. तर भरपूर असा लसण घेतलेला आहे आणि त्यात थोडीशी अशी हिरवी मिरची टाकली आहे, दिसतच असेल तुम्हाला. आता मस्त छान जिरं तर असा मिरची आणि लसण इथे कुटून घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये भरपूर असं जिरं टाकलेलं आहे आणि मोहरी. तिकडे ही जी आहे ती त्यांच्यासाठी मुगाची डाळ आणि इथे ही जी आहे ती माझ्यासाठी. तर माझ्या भाजीमध्ये भरपूर असा लसण आणि जिरं असतं. त्यानंतर हळद, कोथिंबीर आणि आता ही डाळ टाकून द्यायची अशी छानपैकी मस्त. आणि अशा प्रकारे मुगाची डाळ देखील टाकून दिली आहे मम्मीने. तयार झाली आता. आणि अजून पाणी ऍड करणार कारण जर असं चुरून वगैरे खाण्यासाठी पाणी भरपूर लागतं. बस ओके. मीठ पण घालते ना. हे थोडंसं मीठ हे आपल्या चवीनुसार पण थोडंसं कमीच मीठ टाकावं लागतं. तर मीठ आणि आता याला उकळी येऊ द्यायची छान. तर अशी भाजी माझी रेडी झालेली आहे. खाऊन घ्यायची. तर आज माझ्यासाठी आहे छान चविष्ट मुगाची डाळ.
पण यापेक्षा ही खूपच मस्त दिसतीये भारी. लाल दिसते तरी. आणि हा इथे मिष्टीचा लाडू पोळीच्या पिठाचाच आहे, असं मम्मी गोल गोल मस्त बनवते आणि मस्त क्रिस्पी लागतो छान, मीठ आणि तेल टाकून त्याच्यामध्ये खायला. तर आताच मी भाजीची रेसिपी शूट केलेली आहे की मम्मीनी माझ्यासाठी जी भाजी बनवली मुगाची डाळ ती कशी बनवली. सगळ्यांकडेच वेगवेगळ्या पद्धत असतात की जे आता डिलिव्हरी झाल्यानंतर बाळातीन बाईसाठी कशा प्रकारचा आहार असतो हा सगळ्यांकडेच वेगवेगळ्या पद्धतीत असतं. कोणी शेंगदाणे खातात, कोणी शेंगदाणे खात नाही, कोणी खूप जास्त पातळ करतात, कोणी कोरड्या भाज्या देखील खातात वगैरे. तर सगळ्यांकडेच वेगवेगळ्या पद्धती असतात. तर तुम्हाला जर आमच्या साईडच्या म्हणजेच माझी मम्मी कशा रेसिपीज बनवती बाळातीन बाईसाठी हे जर पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. मी तुमच्यासोबत शेअर करेल एक दिवस की मी रोजचं जे जेवण करते ते काय खाते वगैरे ते, आणि माझी मम्मी कशा भाज्या बनवते ते. तर म्हणजेच काहीतरी वेगळं चेंज भेटतं तुम्हाला, म्हणजे ज्या प्रेग्नेंट ज्यांची डिलेवरी आता झालेली असेल त्या लेडीसाठी काहीतरी चेंज राहील. वेगवेगळ्या रेसिपीज पाहून त्यांना देखील वेगवेगळा आस्वाद घेता येईल भाज्यांचा, कारण तेच जेवण खूप बोर होऊन जातं. सो कमेंट करून कळवा मला नक्की की तुम्हाला पाहायला आवडतील का. आणि हे बघा बेबी अजून देखील मस्त असं इथे झोपलेलंच आहे, कारण आज शूट झालंय आणि त्यानंतरपासून मस्त जे झोपली आहे बेबी, तर आतापर्यंत देखील झोपलेली आहे. आणि मला असं वाटतं आज रात्री पण परेशान करणार, कारण आता म्हणजे आधी तर मस्त झोपायची ती आणि आता आजकाल 2 आणि 3 वाजेनंतर ती इतकी परेशान म्हणजे ती अशी रडत नाही, पण मग प्यायलाच पाहिजे असतं. त्यानंतर सूज करते, शीज करते, वापस थंड लागतं खाली, आपण ते चेंज करा, परत झोपायला लागते तर परत सुसू करते. तर असं बेबीचं रुटीन चाललेलं असतं. आणि मी अवॉइड करते की डायपर यूज करायचं जास्त. जेवढं कमी होईल तेवढंच मी डायपर लावते बेबीला, की चला आज मी खूप थकली आहे आणि मला झोपेची गरज आहे, आणि मग रात्रभर बेबी जागी राहिली, मग सकाळी सकाळी मी तिला डायपर घालून देते, मग ती देखील झोपते आणि मी देखील झोपते, मग मम्मी देखील तिची कामं करायला जराशी मोकळी होते. तर असं असतं. सो आता माझी भाजी तर रेडी आहे, तर मी लगेच आता जेवण करून घेते. तर इथे बराच प्रयत्नानंतर शेकोटी पेटली आहे आमची आणि मस्त आम्ही आज शेकोटीचा आस्वाद घेणार. शेकोटी मस्त आम्ही आज गरमागरम शेकणार आहोत. शेकोटीनी तर यात अशी मम्मी टाकते आता लसणाचा जो पाचोळा, लसणाचा पाचोळा टाकते. आता टाकते मम्मी या धुनीच्या सोप जी आहे धुनीची ती टाकते. डोळ्यांसाठी चांगलं असतं, खाज वगैरे येत नाही. डोळ्यांसाठी चांगलं, खाज वगैरे येत नाही, त्याला अजून काय काय फायदे, अंगाला खाज येत नाही, छान. खूपच जास्त दूर झाला ग. तर हे बघा तिकडे मागे चालली मिष्टीची बेबी शेजारी अशी गडबड की चला आपण अंगावर घेऊन झोपू वगैरे. आणि मस्त असा इथे मम्मीने शेक केलेला आहे, तर असं छान आता शेकून घेणार आहे. आणि खरंच सध्या खूप थंडी आहे, तर मस्त वाटतंय घर आता एकदम गरम होणार आहे. म्हणजे आम्ही हीटर सुद्धा आणलेला आहे, पण या ज्या शेकची मजा असते ती वेगळीच असते, एकदम छान वाटतंय. हा 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 हा, हात कशाला जळेल. तर मस्त आता आम्ही इथे शिकणार आहोत. छान वाटतंय ना, मस्त गरम गरम वाटतंय ना रूम मध्ये. मी काय म्हणते गरम गरम वाटतंय. नाही नाही नाही, आता असंच मस्त रूम आपली छान आता गरम होणार आहे छान. आणि धुवा पण निघणार. धुवा याने त्रास नाही होणार या धुवाने. हा धुवा वेगळा आहे, त्या दिवशीचा वेगळा होता. त्या दिवशी मम्मीने ते पेटवताच घरात आणलेलं आणि लाकडं देखील जळत होते आणि मग ते खूप धुपट जे म्हणतात ते झालेलं होतं. हा धूर आहे, हा छान आहे, लसण आणि त्यानंतर सोप वगैरे काय टाकलेली त्यामध्ये, तर याचा धूर आहे. तर मस्त वाटतंय, हे गरम गरम रूम झाली, मी इथे बसून एकदम छान वाटतं. म्हणजे अशी मला गावाकडची फिलिंग येते. मी जेव्हा लहान असताना आम्ही दिवाळीमध्ये वगैरे गावाकडे जायचो आणि तेव्हा माझे जे सगळे फ्रेंड्स होते गावाकडचे, ते आम्ही असं छान रात्री अशी शेकोटी करायचो, ते आठवतंय मला आता सध्या. आम्ही ना जे आम्ही रोजसाठी खेळायला जाते ना माझ्या फ्रेंड सोबत, तेव्हा पण मी रोज शेकोटी बनवते. ओके. तर अशा प्रकारे आम्ही मस्त इथे असं शेकायला बसलेलो आहे आणि मम्मी देखील इथे बाळाला शेकतीये. गरमागरम झालीये मस्त रूम. या अशा कडक कडक थंडीमध्ये असं छान छान गरमी खूप मस्त वाटतीये. नीट पकड बाळा तू. आजपासून थंडीच असेल पाहिजे, गरमी करून टाकू पाहिजे. हो, रोज करायचं का असं? तर मिष्टी म्हणते असं रोज आपण असं छान शेक करू.
तरी ते सगळेच काम हे मॅडमला करायचे असतात आता सध्या. कसं काढायचं? मी काढून हे पकडतात. तर इथे देतोय आम्ही बाळाला वाफ, कारण 1-2 दिवसांपासून जराशी सर्दी आहे, त्यामुळे रोज 3 दिवस अशी वाफ द्यायची होती. हा हे माझ्याकडे दे पकडायला. नाही याच्या वरती नको टाकू, साईडला टाकायचंय. हा मग इकडे वरती पकड जरा. आता झोपून जाईन ती. हा आता वाफ घेता घेता बेबी झोपून जाणार आहे. फेसकडे बघायला लागलीये, फेसकडे बघायला लागलीये तू. सो चला, असा होता आमचा आजचा व्लॉग. आय होप नाही मोठाच आहे. तर आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. जर आवडला तर काय करायचं आजी आणि मम्मी, व्हिडिओला लाईक करायचं. येस लाईक करायचं. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर चला बाय, गुड नाईट.